जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, मौत महबूबा है, साथ लेकर जाएगी. किती तर छान विधान आहे मित्रांनो. या विधानाने खरोखरच मला एका गोष्टीची आठवण आली आणि ती गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीचं नाव आहे पुनर्भेट. पुनर्भेट हे अशी भेट आहे की आयुष्यामध्ये परत आपल्याला भेट होत नाही. असे 4 मित्र होते. ही थोडीशी पूर्वीची गोष्ट आहे. 4 मित्र एक क्लासमेट होते. हे क्लासमेट एकाच वर्गामध्ये शिकत शिकत 10वी पर्यंत शिकले. 10वीची परीक्षा काही दिवसापर्यंतच होती. मग ते जिवलग मित्र होते. त्या जिवलग मित्र कुठेही जायचे, एकत्र बसायचे, मौज मजा करायचे, गप्पा गोष्टी करायचे. त्या शहरामध्ये एक मोठं आलिशान हॉटेल होतं. त्या आलिशान हॉटेलमध्ये चाय मिळायचा. तो चाय त्या काळामध्ये 10 रुपयाचा होता आणि त्याच काळामध्ये अमृततुल्य नावाचा जो चाय 25 पैशाला होता. मग ते मित्र सगळे एकत्र भेटले आणि भेटून त्याने विचार केला की आपली 10वीची परीक्षा झाली की आपण त्या आलिशान हॉटेलमध्ये जाऊन चाय प्यायचा. सगळ्यांनी 40 रुपये जमा केले. जमा केल्याच्या नंतर आपापल्या सायकली घेऊन ते त्या हॉटेलकडे आले. हॉटेलच्या गेटपाशी आल्याच्या नंतर हॉटेलचा जो सिक्युरिटी होता त्या सिक्युरिटीने त्या चौघांना अडवलं. त्या चौघांना अडवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला चाय प्यायला जायचं. मग तेव्हा आतमधून कोणीतरी सुटाबुटामधला माणूस आला. त्यांनी त्यांना आतमध्ये बोलावलं. ते सर्व गार्डनमध्ये बसले. गार्डनमध्ये बसल्याच्या नंतर एक वेटर आला. वेटरने त्यांच्यापाशी येऊन त्यांच्याकडून ऑर्डर घेतली. चौघांना चाय दिला. 4 जणांना 4 चाय दिले. मग चाय घेत असताना तो वेटर त्यांना म्हणाला की साहेब माझं नाव कुमार आहे, कुमार गौडा. मग त्यावेळी त्याने सांगितले की आम्ही जे 4 मित्र आहोत हे 4 मित्र 50 वर्षाच्या नंतर याच हॉटेलमध्ये आम्ही येणार आहोत. या हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर आम्ही 50 वर्षाच्या नंतर आमच्या सर्व आठवणी काढणार आहोत. तेव्हा त्यानं सांगितलं की मी या हॉटेलमध्ये 50 वर्षाच्या नंतर असेन किंवा नसेन, परंतु असेल तर मी तुमचं स्वागत करतो. त्यांनी मग चाय आपापला घेतला आणि ते परत फिरले. मग त्यानंतर दिनेश आपल्या वडिलांच्या बरोबर कामाकडे गेला, बाहेरगावी कामाला गेला. संतोष हा आपल्या भावासोबत कॉलेजला शिकायला गेला आणि मंदार आणि प्रसन्न हे देखील बाहेरगावी गेले. मग खूप दिवस झाल्याच्या नंतर सगळीकडे या 50 वर्षामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे बदल झाले. शहराचं रूपांतर जिल्ह्यामध्ये झालं. सगळीकडे एक चांगल्या प्रकारची मेट्रो सिटी झाली. रस्ते आलिशान झाले. त्याचबरोबर फ्लायओव्हर झाली. नंतर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यवस्था झाल्या आणि शहर एकदम भरगच्च लोकसंख्येने दणदणीत आणि दाटी वाटीनं त्या ठिकाणी दिसू लागलं. मग ते सगळे आपापल्या 50 वर्षाच्या नंतर त्या काळामध्ये आले. मग त्याने तिथं ठरवलेलं होतं त्या हॉटेलमध्ये की 50 वर्षानंतर आपण सगळे भेटायचो. जो लेट येईल तो सगळ्यांचं बिल पेड करेल. मग तेव्हा ते ठरल्याप्रमाणे सुरुवातीला दिनेश आला. दिनेश हा आपल्या त्या हॉटेलजवळ गेल्याच्या नंतर त्या हॉटेलचा जो सिक्युरिटी गार्ड होता त्या सिक्युरिटीने त्या दिनेशचं स्वागत केलं. सिक्युरिटीने त्याला गेट उघडे करून आतमध्ये बसवलं. गार्डनमध्ये दिनेश सगळ्यांची वाट पाहत होता. दिनेशला वाटलं बरं झालं आपण सर्वप्रथम आलो. दिनेश हा एक उद्योगपती झालेला होता. थोड्या वेळानंतर दिनेश त्या गेटकडे बघू लागला. गेटच्या दिशेनं बघत असताना त्या ठिकाणी आलिशान एक गाडी आली. त्या गाडीमधून संतोष बाहेर आला. संतोष एक बिल्डर झालेला होता. संतोष त्या ठिकाणी गार्डनमध्ये येऊन त्या दिनेशसोबत गप्पा गोष्टी मारत बसू लागला. मग नंतर परत आणि एक गाडी आली. ती गाडी एकदम आलिशान होती. त्या गाडीमधून मंदार आला. मंदारसुद्धा त्या ठिकाणी बसला. तिघं हे बसल्याच्या नंतर ज्या ठिकाणी वेटर म्हणून कामाला होता तो वेटर कुमार गौडा हा त्या हॉटेलचा मालक झालेला होता. कुमार गौडा तो जवळ आला. आल्याच्या नंतर त्या कुमार गौडाकडे बघितल्यानंतर त्या तिघांनी त्याला ओळखलं. मग तो म्हणाला की मी कुमार गौडा आता या हॉटेलचा मी मालक झालेलो आहे. त्यावेळी त्या कुमार गौडाचं त्या तिघांनी स्वागत केलं. परंतु तुमच्यासाठी एक निरोप प्रसन्न सरांनी दिलेला आहे. त्यांनी एक निरोप पाठवला आहे की ते तिघं आल्याच्या नंतर त्यांना जे काही हवं आहे जे काही खायचं ते त्यांना द्या, मी बिल पेड करतो असं सांगितल्यानंतर सगळे गप्पा गोष्टी झाल्या. मग आता 8ला दिनेशला काम होतं. संतोषला सुद्धा आपल्या घरला जायचं होतं.
सगळे जेवण वगैरे आटोपून गेले. तरी पण सगळ्यांची नजर त्या गेटवर लागलेली होती. प्रसन्न येणार आहे, प्रसन्न येणार आहे. थोड्याच वेळामध्ये एक आलिशान गाडी आली. त्या गाडीमधून एक नवतरुण बाहेर आला. नवतरुण बाहेर आल्याच्या नंतर ते सगळे त्याच्याकडे बघू लागले. तो नवतरुण त्यांच्याकडे आला. त्यांच्याकडे येऊन म्हणाला की नमस्कार, मी मोर्य आहे. मी प्रसन्नचा मुलगा आहे. प्रसन्न हा तुमचा जिवलग मित्र होता, परंतु बाबा काही दिवसापूर्वीच दुर्धर आजाराने मरण पावले. बाबांनी माझ्याकडे निरोप दिलाय की त्यांना ही गोष्ट सांगू नकोस, कारण का ही जर गोष्ट सांगितली तर त्यांनी खूप दिवसानंतर जे एकत्र येऊन भेटलेत त्याचा आनंद गमावून बसतील. तर मित्रांनो, त्याच वेळी त्या तिघांनी त्या मोर्यचं, त्या प्रसन्नच्या मुलाचं एवढं कौतुक केलं आणि जवळ घेऊन गळा भेट दिली. सगळे रडू रडू एकदम परेशान झाले आणि त्या मोर्यच्या पूर्ण खांद्यावर आसवाच्या धारा लागलेल्या होत्या. अशा रीतीनं त्या ठिकाणी सगळे वेगवेगळे होऊन गेले, सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले. बघा मित्रांनो, या कथेतून आपल्याला असा बोध निघतो की खरंच पुनर्भेट ही महत्त्वाची आहे, परंतु या भेटीनंतर आपल्याला खरीच भेट होईल का नाही, आपले आयुष्य आणि आपल्या आयुष्याची मर्यादा कुठपर्यंत आहे हे कोणालाच सांगता येत नाही. म्हणून मित्र, मैत्रीण, दोस्त, दोस्ती किंवा नातेवाईक, सगळे सोयरे या सगळ्यांना आनंदाने भेटून घ्या, कारण का आनंदाने जीवन जगण्यातच एक मजा आहे. कारण का उद्याचा काय भरोसा, कधी कोणाची मौत येईल किंवा कधी कोणाचं मरण येईल याची काही शाश्वती नाही. म्हणून आयुष्य जेवढं चांगलं आहे तेवढं आनंदाने जगून घेणं हेच सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे मित्रांनो. म्हणून आयुष्य एका सुखाने, आनंदाने जगून घ्या.